तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच तारिणी. तर या मालिकेत आपल्याला खूप असा मजेशीर, दमदार आणि धमाकेदार ट्विस्ट असा पाहायला मिळणार आहे. तर मग आता सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की नक्की आता काय होणार आहे, कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मात्र आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळणार आहे की आता डॉक्टर कामतांना कळलंय, गुलाबच्या बॉसला कळलंय की नक्की हे केदार आणि तारिणी कोण आहे. त्या इतकी चौकशी का करतात, त्यांना इतकं सगळं कसं काय माहिती आहे. त्यांची जी आयडेंटिटी असते ती तर त्या जे मॅडमने त्यांना सांगितली, कामत डॉक्टरांना सांगितलेली, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण मात्र आता कामत डॉक्टरांना यांच्यापासून खूप धोका असतो, कारण त्यांना आता कळलेलं आहे की हे पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांना जर कळलं की ह्या सगळ्या मागे माझा हात आहे तर माझं काही खरं नाही किंवा ते मला अटक करतील, ते मला जेलमध्ये टाकतील, तर तेच होऊ नये म्हणून मात्र आता त्यांनी असं ठरवलेलं असतं की आता काही करू नये, केदार आणि तारिणीपासून म्हणजे त्यांना स्वतःला वाचवलं पाहिजे किंवा त्यांना मारून टाकलं पाहिजे, असं आता त्यांचा प्लॅन म्हणजे त्यांच्या डोक्यात विचार येत असतात. आणि त्यांनी मात्र आता ठामपणे ठरवलेलं असतं की केदारला आता मारून टाकायचं, केदारचा जीव घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचा जीव घ्यायचा. पण मात्र आता केदारचा जीव घेणं सोपं नाही, कारण त्याच्यासोबतच तारिणी आहे. तर मात्र आता हे तिथे म्हणजे कामत डॉक्टर केदारचा जीव घेण्यासाठी सुरी घेऊन तिथे जात असतात. पण मात्र आता तारिणी तिथे येते आणि त्यांना म्हणजे केदारला त्यांच्यापासून वाचवते. तर मात्र आता ही तारिणी तिच्या नवऱ्याला कसं काय वाचवते, एका पोलीस ऑफिसरला कसं काय वाचवते, हे आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आता सुरुवात करूया. तर मग आता तर आपल्याला माहिती आहे की आता खांडेकरांच्या घरी पूजा ठेवलेली असते. त्यांच्या घरातलं जे काही म्हणजे संकट आहे ते मात्र दरवाज्यातूनच बाहेर जाऊ दे, त्यासाठी आता ही पूजा ठेवलेली असते. कारण आपण पाहतोच आहे की खांडेकरांवर खूप एकामागे एक संकट येत चालली ते. पण मात्र आता ते संकटे सगळी दूर होणार असं आता त्यांना वाटत असतं, पण नाही. आता तर खरं संकटे यायला सुरुवात झालेली असतात आणि आता खूप मोठ्या संकटांना सामोरं या खांडेकरांना जायचं असतं. पण मात्र आता कोणाला माहिती नाही केदार आणि तारिणीशिवाय नक्की खांडेकरांवर नक्की कोणतं संकट येणार आहे. पण मात्र आपल्याला ते माहिती आहे. पण मात्र आता पूजेचा दिवस उजाडलेला असतो आणि आता सगळे म्हणजे सुमी आजी, इथे काव्या आणि नमासुद्धा पूजेसाठी आलेले असतात. पण आता इकडे ज्या काही चेतना काकू असतात त्यांना तर आपण काल तारिणीला त्यांनी तर सांगितलं होतं की माझा एक भाचा आहे, तो खूप गुणी आहे आणि त्याच्यासाठी मुलगी पाहिजे. त्यामुळे मग आता त्यांच्या डोक्यात काव्याला पाहिल्यावर विचार येतो की हिलाच का नाही तिच्या म्हणजे जो काही वैभव आहे त्याच्यासाठी हिचं स्थळ निवड म्हणून. आणि त्याच्यामुळे ही काव्याच्या मागे सारखीच प्रश्न विचारत असते, काव्याला काय काय येतं, काव्याचं शिक्षण काय, असं ती तिला विचारत असते. आणि मग तिने तारिणीला सुद्धा विचारलेलं असतं की काव्याचं लग्न करायचं आहे का गं, मी तुला बोलले होते ना. तर मात्र आता तिथे तारिणी बोलते की हो चालेल ना, आपण तिचं लग्नच करायचंय, त्यामुळे आपण बघूयात, म्हणून पूजा होऊ द्या आणि त्यानंतर आपण विषय काढूया. त्यामुळे आता चेतना काकूच्या जीवात जीव आलेला असतो, त्यांना त्यांच्या भाच्यासाठी एक चांगली मुलगी मिळालेली असते. त्यानंतर मग आता तारिणी तर खुशच असते. आता पूजाचा दिवस असतो. आता ह्या पूजेनंतर सगळी जी काही विघ्न आहे ती टळणार होती. पण मात्र आता एक नवीनच विघ्न या खांडेकरांच्या घराकडे येत असतं. आता ह्या कामत डॉक्टरांच्या पावलाने त्यांच्या घरात खूप अशी विघ्न किंवा संकट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मात्र आता सगळेजण खुश असतात, सगळे आता पूजेत रम्य असतात किंवा पूजेत मग्न असतात. सगळ्यांचं लक्ष हे पूजेकडे असतं. सगळ्यांना असं वाटतं की आता त्यांच्यासमोर कोणतंच संकट येणार नाही. पण मात्र आता खूप मोठं संकट येणार असतं. आता इकडे तारिणी ह्या कौशिकी ताईंना बोलवायला आलेली असते. पण मात्र आता कौशिकी कॉलवर असं बोलते की युवराज सुटलाय, तरीसुद्धा आपल्या मागचं टेन्शन जे काही ते अजून गेलेलं नाही आहे. युवराजने जे काही म्हणजे घडून ठेवलंय किंवा जो काही करतोय ते जर सगळ्यांना कळलं तर मात्र आपली खूप बदनामी होईल, आपल्याला धोका पोहोचेल, असं थोडक्यात आता ही कौशिकी बोललेली असते. पण मात्र आता तिथे तारिणींनी वेगळाच संशय काढलेला असतो. तिला आता हे सगळं ऐकून म्हणजे जे काही टेक्नो वगैरे बोललं होतं की सॉफ्टवेअर अपडेटने AI पद्धतीने तो आवाज म्हणजे त्यांनी चेंज केला आहे, तो आवाज आपण ओळखूच शकत नाही आहे, ते आता सगळं या तारिणीला आठवतं. आणि तारिणी मात्र आता घाबरलेली असते. तिला असं वाटतं की या सगळ्यामागे कौशिकी ताईंचाच हात आहे, कारण कौशिकी त्या पद्धतीने बोलत असते. पण मात्र ती असं म्हणजे हे का बोलत असते, कारण त्यांचं MNN चॅनल आहे, TV चॅनल आहे. आता त्यावर जर बातमी टाकली म्हणजे किंवा इतर चॅनलला जर ती बातमी कळली तर मात्र यांची जी काही इज्जत आहे, खांडेकरांचं जे काही नाव आहे ते मात्र धुळीला मिळेल. त्यामुळे ती आता कौशिकी तसं बोलत असते. पण मात्र आता इथे तारिणीने वेगळाच संशय तिला तिच्यावर वेगळाच संशय आलेला असतो आणि तिने मात्र आता कौशिकीला पूजेसाठी बोलवलेलं असतं.
तर मग आता पूजा चालू झालेली असते, सगळे आलेले असतात, सगळे पाहुणे येतात, पूजेची सगळी तयारीसुद्धा झालेली असते. पण मात्र आता या पूजेसाठी केदार आणि तारिणी बसलेले असतात. आता पूजा चालू होते, आरती वगैरे होते आणि मात्र आता जो काही कलश असतो तो आता या केदार आणि तारिणीला म्हणजे त्या गुरुजींनी तारिणीला उचलायला सांगितलेला असतो आणि पूर्ण घरभर फिरवायला सांगितलेला असतो. पण मात्र आता इथेच तो तारिणी कलश उचलते आणि ती डगमगते आणि तेव्हा मात्र आता ही कौशिकी तिला आधार द्यायला आलेली असते. पण मात्र तेव्हा तारिणीला असं वाटतं म्हणजे तिला जी काही कौशिकी बोलली होती ते सगळं आठवतं आणि ती मात्र अजून डगमगते आणि तिच्या डोक्यावरचा जो काही कलश असतो त्यातला जो नारळ असतो तो आता खाली पडलेला असतो. एक प्रकारे खांडेकरांच्या घरात आता त्या पूजेनिमित्त अपशकुनच झालेला असतो. पण मात्र आता सगळे घाबरतात, सगळ्यांना असं वाटतं की आपण संकट दूर करण्यासाठी ही पूजा ठेवली होती, पण मात्र आपल्या घरावर खूप मोठं असं संकट येणार आणि सगळे आता टेन्शनमध्ये गेलेले असतात. पण मात्र आता केद आणि तारिणी हे दोघे एकमेकांसोबत असतात, त्यामुळे आता इकडे तारिणीने लगेच तो कलश हातात म्हणजे तो नारळ उचललेला असतो आणि ती आता पुन्हा बोलते की जे काही या घरावर संकट यायचे तर ते घरावर नाही तर ते संकट माझ्यावर येऊ दे. आणि केदार लगेच बोलतोय की तारिणी ज्या संकटाला सामोरे जाईल त्या संकटाला सामोरे जाण्याची म्हणजे तिच्यासोबत सामोरे जाण्याची ताकद ही माझ्यात आहे. म्हणजे आता ते दोघे एकमेकांबरोबर एकमेकांसोबत आता त्या संकटाला सामोरे गेलेले असतात. पण मात्र आता सगळेच म्हणजे घाबरलेले असतात. आता नवीन काय संकट येणार खांडेकरांच्या घरावर, त्यामुळे मग आता सुमी आजीने या तारिणीला बाहेर बोलावलेलं असतं. आता ते दोघे बोलत असतात. सुमी आजी तारिणीला सगळं काही सांगत असते की तारिणी घाबरू नकोस, मला माहिती माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे काही संकट येईल त्याला तू छानपणे सामोरं जाशील किंवा तू ते संकट टाळशील. तू जगत तारिणीचा अवतार आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू एका देवीचाच अवतार आहे, असं थोडक्यात आता सुमी आजीने तिला समजवायला घेतलेलं असतं. पण मात्र आता याच मालिकेत आपल्याला या वळणावर खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मात्र आता तो ट्विस्ट कोणता आहे, आता यांच्या घरी पूजा होती त्यामुळे सगळे पाहुणे आलेलेच होते. त्याचबरोबर मात्र आता कामत डॉक्टरसुद्धा आलेले असतात. पण मात्र आता एक कामत डॉक्टर नक्की कोणत्या हेतूने तिथे येतात आणि त्यांना जे मॅडमनी जे सत्य सांगितलं ते तर त्यांच्या डोक्यातच आहे. आता त्यांना तर या केदार आणि तारिणीपासून खूप मोठा धोका आहे, कारण त्यांचं जर सत्य केदार आणि तारिणीला कळलं तर मात्र आता हे पोलीस ऑफिसर आणि ते त्यांना कधी अटक करू शकतात. आणि एकतर तो गुलाबचा बॉस आहे ड्रग्सच्या याच्यामध्ये, त्यामुळे या डॉक्टर कामतला खूप मोठ्यातली मोठी शिक्षा होणार. पण मात्र आता हे डॉक्टर कामत तर आता ठरवूनच आलेले असतात की ह्या दोघांच्या जीवाला धोका म्हणजे जीवाला धोका पोचू द्यायचा किंवा ह्यांचा जीव घ्यायचा. पण मात्र आता आपल्याला आता हे कामत डॉक्टर केदारचा जीव घेताना पाहायला मिळणार आहे. कारण आता तारिणीला जर काय केलं तर एवढं काय होणार नाही, पण केदार हा खांडेकरांचा मोठा मुलगा आहे, एक कर्तबगार मुलगा आहे, त्यामुळे जे काय करायचे ते त्यांना केदारलाच करावं लागणार. त्यामुळे आता ते पूर्ण तयारीनिशी आलेले असतात आणि ते ठरवूनच आलेले असतात की आज काही झालं तरी केदारचा जीव घ्यायचा, केदारला मारून टाकायचं. पण मात्र आता तिथे सगळेजण असतात, त्यांना अजूनपर्यंत कोणती वेळ मिळाली नसते की केदारवर आत्ता हल्ला करू नंतर हल्ला करू. पण मात्र आता ते केदारसोबत खूप असे बोलत असतात, खूप असे क्लोज होण्याचा प्रयत्न करतात. केदारला त्यांच्यावरच संशय येतो की कामत डॉक्टर माझ्याशी एवढं असं कधीच बोलत नाही, पण मात्र आज माझी इतक्या क्लोज काय येतात, आज सारखं सारखं माझ्या जवळ काय येतं ते, असं आता केदारला सुद्धा संशय आलेला असतो. पण मात्र केदारला लगेच काही कळत नाही की त्यांचा हा प्लॅन सगळा असेल. उद्या त्यांनी तर ह्या जे मॅडमला आणि कामत डॉक्टरांना एकत्र पाहिलेलं होतं, पण मात्र आता त्या जे मॅडमनी तर ह्यांना फसवलेलंच होतं. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काही एवढं क्लिक होत नाही की गुलाबचा बॉस हा कामत डॉक्टरच आहे. पण मात्र आता कामत डॉक्टरांना कळलं असतं, जे काही स्पेशल क्राईम युनिटमध्ये काम करतात जे पोलीस ऑफिसर आहेत ते केदार आणि तारिणीचे, ते आता त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे आता त्यांना ह्यांचा जीव घ्यायचाच असतो किंवा घ्यावाच लागणार असतो. मग आता त्यांनी आता चांगली एक त्यांना वेळ मिळालेली असते. आता तिथे तारिणीसुद्धा नसते. आता तारिणीला सुमी आजीने बोलवलेलं असतं, तिच्याशी ती बोलत असतात. आता ती पंढरपूरवरतून आलेली होती, देवधर्म करून आलेली होती, त्यामुळे आता ती तारिणीसोबत जरा बोलत असते आणि तारिणीने आता इथे काव्याचा लग्नाचा विषय काढलेला असतो, त्यामुळे त्यांच्या गप्पा चालू असतात. आता सगळे आनंदित असतात. पण मात्र आता ही वेळ आलेली असते, ती म्हणजे कामत डॉक्टर आता केदारचा जीव घेण्याचा प्रयत्न आता करणार असतात. पण मात्र तो कसा, तर मात्र आता इथे केदारला टेक्नोचा कॉल आलेला असतो, कारण टेक्नो सगळी इन्फॉर्मेशन काढत असतो. तो व्हॉइस नक्की कोणाचा आहे ह्याचा शोध घेत असतो. त्याचसाठी आता ह्या टेक्नोने केदारला कॉल केला होता आणि केदार आणि त्या टेक्नोचं बोलणं चालू झालेलं असतं.
आता केदारसुद्धा सावध नसतो, कारण तो आता खूप असा प्रेशरमध्ये असतो. त्याला सगळं कळत असतं, त्याला सगळं हे टेक्नो जे काय बोलतोय ते सगळं ऐकून घ्यायचं असतं. त्यामुळे तो एकदम फोनवर बोलताना मग्न असतो. आणि मात्र आता हीच संधी असते कामत डॉक्टरांसाठी. आणि कामत डॉक्टर आता हळूहळू आता चाकू घेऊन ते आता केदारचा जीव घेण्यासाठी येत असतात. पण मात्र आता त्यांना असं वाटतं की इथे कोणीच नाही आहे. त्यामुळे ते केदारवर ते साहजिकपणे हल्ला करू शकतात. एकदम साध्या पद्धतीने ते हल्ला करू शकतात आणि मात्र केदारचा जीव ते घेऊ शकतात असं आता त्यांना वाटतं. आणि ते मात्र आता सगळ्याची चौकशी करून कोण कुठे हे पाहून मात्र आता त्यांनी तिथे एक त्यांना संधी मिळालेली असते. आणि मात्र आता ते केदारच्या मागे आलेले असतात आणि त्यांच्या हातात आता चाकू असतो. आता ते केदारच्या मागे येतात तोवर ते चाकू खूप असणारच असतात. पण मात्र आता तिथे तारिणी आलेली असते. तर तारिणी ही जगत तारिणीचा अवतार आहे, त्याची बायको आहे, त्याची अर्धांगिनी आहे आणि ती तिच्या नवऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभी असणारच. त्यामुळे आता तारिणीने हे सगळं पाहिलेलं असतं की कामत डॉक्टर आता केदारच्या पोटात सुरा खूप असणार आणि ते त्यांचा जीव घेणार. एक प्रकारे केदारला ते मारतात, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. हे आता तारिणीने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं असतं. आता तारिणी लगेच येते आणि कामत डॉक्टरांच्या हातातून तिने सुरा घेतलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता तिने सुरा घेतलाय, पण मात्र आता हे कामत डॉक्टर तिला काही वेगळंच सांगतात की आता तिथे फळं वगैरे सुद्धा असतात. त्यामुळे ते असं सुद्धा बोलू शकतात ना की मी फळ कापायला आलो होतो म्हणून मी आपली एक गंमत केली. पण मात्र आता तारिणी आली होती आणि तारिणी पोलीस ऑफिसर आहे. तिला लगेच कळतं ती एक टीमची लीड आहे, टीमची हेड आहे. त्यामुळे आता ती काय निर्णय घेते, तिचा आता संशय खरा होईल का ह्याच्या सगळ्यामागे कामत डॉक्टर आहे, किंवा आता त्यांचा संशय कामत डॉक्टरपर्यंत येऊन पोचेल का. आणि आता त्यांना तरी गुलाबचा जो कोणी खराब असेल हे कळेल का, हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.